करीत महाजन पोलीस आणि 2-4 बीट अंमलदार, त्या गाडी एक मॅडम, तर 5 जण असताना संतोष अण्णाला मधल्या सीटावर घातलेलं होतं. तिथून नंतर आम्हाला सांगितलं की दहिटनाच्या शिवारात सरपंचांना सोडले. आम्हाला अशी माहिती भेटली की संतोष अण्णा देशमुख यांना कापरेवाडीला सोडले. मग आम्ही 4 जण अमोल देशमुखची गाडी घेऊन आम्ही निघालो होतो. जात असताना आम्हाला चिंचोली पाट्यावर पोलीसची गाडी सायलेन्स देत येत असताना आली. मी ह्यांना म्हणलं काहीतरी घोळ झाला आहे, काहीतरी घोळ झाला म्हणलं आम्हाला गाडी वळवायला हे करायला. तोवरच ती गाडी लांब गेली असं 10 मिनटं जवळपास चिंचोली पाटीवर गाडी त्यांचा विचार करीत महाजन पोलीस आणि 2-4 बीट अंमलदार, त्या गाडी एक मॅडम, तर 5 जण असताना संतोष अण्णाला मधल्या सीटावर घातलेलं होतं. ती गाडी तिथं थांबत विचार करत होती त्यांना कळमला सोडू असं काहीतरी त्यांचा विचार होता. तर मग ते कळमच्या दिशेने गाडी वळले असताना आम्ही तिथे गेलो. तितक्यात दुसरे स्कॉर्पिओ आमचे चुलते पंजाबराजे देशमुख आणि PI पाटील आणि अमोल पोपळे हे 3 जण दुसरी गाडी घेऊन आले मागून. आम्हाला तिथं सांगितलं की संतोष अण्णाला ह्या गाडीत आणलं आहे म्हणून. मग आम्ही त्यांना म्हणलं की ह्यांना कळमला कसं काय चालवलं. ते मग पुन्हा ते सगळे पश्चातापामध्ये पडले. ते कळमला गेल्यानंतर आमची अमोल देशमुखची गाडी आम्ही घेऊन त्या गाडीच्या पाठीमागे गेलो. 500 ते 600 फूट गाडी कळमच्या दिशेने घेतली त्यांनी आणि पुन्हा आमची गाडी बघितल्यानंतर त्यांनी केचकडे गाडी वळवली होते. त्यांना 376चा गुन्ह्याखाली हे केस दाबायचे होते. अण्णाला बदनाम करायचं होतं त्यांना. त्यांना विचार करून वेगळीच दिशा दाखवायची होती की कळमला महिलेच्या दारात नेऊन टाकायचं होतं आणि वेगळ्या दिशा ही करून केस त्यांना वेगळ्या दिशेने न्यायची होती. अच्छा, आपलं नाव? आसाराम भास्कर देशमुख. अपहरण झालं असं आम्हाला कळालं. तर त्या टायमाला आम्ही इथून पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला पोलिसांनी वेगळी दिशा दाखवली आणि वेगळी दिशा दाखवून आम्हाला इकडं ह्याच्याकडं जीवाची वाडीकडं आम्हाला पळविलं. तर त्या टायमाला आम्ही जीवाची वाडीकडून 1 तास 1.5 तास आम्ही फिरून येऊन आम्ही नंतर पोलीस स्टेशनला आलो. नंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही 1 तास 1.5 तास तिथं बसलो. तर तिथून नंतर आम्हाला सांगितलं की दहिटनाच्या शिवारात सरपंचांना सोडले. मग 1-2 आमच्यातले प्रामाणिक 1-2 माणसं गेले चांगली जास्त ती पोलिसासोबत. तर मला काय राहवलं नाही म्हणून मी माझी स्वतःची गाडी होती त्याच्यामुळे मी चिंचोली मार्गे त्या मार्गाने गेलो. मी त्या मार्गाने जात असताना पोलीसची पुढून चिंचोलीच्या पुढं मी थोडं 1-2 किलोमीटर गेलो होतो. तर तिथून पुढं पोलीसची गाडी मोठ्या सायरन आवाजात फास्ट अतिशय वेगाने ती गाडी पुढून येताना मला दिसली. मग मी लगेच ती गाडी माझा ड्रायव्हर बाळू मी त्याला लगेच म्हणलं की गाडी ह्या गाडीच्या मागं घे, नेमकं ह्याच्यामध्ये काय हे विशेष ते आपल्याला बघू. आम्हाला माहीत नव्हतं की त्या गाडीमध्ये अण्णाला आणले म्हणून. मग आम्ही त्या गाडीच्या मागं पाठला करत ती गाडी आमच्यापेक्षा वेगाने होती, आम्ही थोडं दमाने होतो. 5-10 मिनटं ते 5 मिनटं ते चिंचोली त्यांनी चर्चा करीत थांबले. असं चिंचोली फाट्यावर चर्चा करत थांबले ते. मग आम्ही तिथं जायला पोहोचल्यावर आम्ही बघितलं, आम्हाला माहीत नव्हतं या गाडीमध्ये आणणार तुम्ही. मग मागून गाडी आली आमची दुसरी एक गावातली. सांगितलं की बाबा इकडं का गाडी चालली ह्याचं अण्णाला आणलं. म्हणलं का चालली. गाडी गेली त्यांची कळम साईडनं. मी म्हणलं लगेच माझी गाडी मी त्या साईडनं नेली आणि 500 ते 600 फुटाहून माझी गाडी पाठीमागं बघितल्यानंतर त्यांनी गाडी U-टर्न केली आणि केसच्या दिशेने आणली. आपलं नाव? आपलं नाव? अमोल देशमुख. आम्हाला ज्यावेळेस ही घटना घडायच्या अगोदर अपहरण झाले म्हणून असं माहीत झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता आम्हाला तिथं लक्षात आलं की पोलीसची गाडी इकडे गेली. मग नेमका अंदाजे पोलीसची गाडी कोणीकडे गेली आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही पोलीसला चौकशी केली असता पोलीसनं आम्हाला जीवाच्या वाडीचं लोकेशन दिलं. पण ते लोकेशन दिलेलं असताना दुसरी एक पोलीसची गाडी तिकडेच गेल्याचा अंदाज आल्यामुळं आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला असता ती गाडीच्या समोरून एक गाडी दुसरी सायरन वाजवत येता असलेली आम्हाला दिसून आली. मग ती गाडी का वाजत आली, कशामुळे आली म्हणून आम्ही आमची गाडी वळवून त्या गाडीचा पाठलाग केला असता ती गाडी केजच्या दिशेने न येता ती गाडी कळमकडे चालली होती. मग कळमकड का चालली हा प्रश्न आमचा पडला होता. त्यामुळे त्यांना आमचा अंदाज आला काय ते पाहून त्यांना गाडी वळवली. नंतर काही अंदाजवाल्यानं अगर प्रत्यक्षदर्शीनं असं सांगितलं की ह्यांचा असा कट रचला होता की अण्णा हा जिल्ह्यात प्रसिद्ध झालेला मासुजोगमधला चांगला सरपंच गाजलेला होता, त्याचं चारित्र्य चांगलं होतं. मग हा घटना जर आपण हत्येची दाखवली तर याचा उद्रेक होईल. मग ही घटना अशी न दाखवता एक कुठंतरी कुणावर तरी विनयभंग म्हणा अगर 376 सारखे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करून या घटनेला वेगळं रूप दिलं तर हिचा कुठं चर्चा होणार नाही आणि हे प्रकरण दबून जाईल असा प्लॅन होता असं आम्हाला त्यांच्या कृत्यावरून दिसून आलेलं आहे. आमचा अंदाज आहे की त्यांना आम्हाला पाहिल्याच्या नंतर गाडी फिरवली
त्यांची नावं काय डिटेल पोलीसचे सांगण्यात येणार नाहीत, पण चौकशी दरम्यान ते लक्षात येतील. मग त्यांचे CCTV असतील, त्यांच्या नोंदी असतील, त्यांच्या गाडीच्या डायऱ्या असतील, कोण कुठं गाडी घेऊन फिरत होतं काय, त्याची चौकशी करण्यात यावी एवढीच आमची इच्छा आहे. आपलं नाव? माझं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.